हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल द हंगर्स डायनिंग। आजची आपली रेसिपी आहे आलू टिक्की। खूप छान आणि टेस्टी अशी ही आलू टिक्की मी तुम्हाला आज सांगणार आहे। चला तर आपण सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहेत। सर्वात आधी इथे मी या साईजचे 5 आलू घेतलेले आहे। तुम्ही मोठी साईज जर असेल तर तुम्ही 4च आलू घ्या। यानंतर आपल्याला हे व्यवस्थित शिलून घ्यायचे, याची साल काढून घ्यायची आहे, कारण आपल्याला या आलूला व्यवस्थित खिसून याची टिक्की तयार करायची आहे। त्यामुळे आपल्याला छान खिसून त्याची साल काढून आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। यानंतर थोडंसं बारीक न करता थोडंसं मीडियम साईजचा आपल्याला याचा खीस करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, खूप जास्त मोठा नाही, खूप बारीकही नाही, मीडियम साईजचा आपल्याला इथे खीस करून घ्यायचा आहे। बघू शकता ज्या पद्धतीने मी इथे खीस बनवून घेत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हा खीस इथे तयार करून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने सर्व आलूचा खीस मी इथे तयार करून घेणार आहे। बघू शकता हा खीस मी साधारण 3 पाण्याने धुतलेला आहे, जेणेकरून याच्यामध्ये जे स्टार्च असतं ते पूर्ण निघून जाईल। त्यामुळे मी इथे हा जो खीस आहे तो मी 2-3 पाण्याने इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे। या पद्धतीनेच तुम्हाला धुवायचा आहे। बघू शकता या पद्धतीने मी ही 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता आपण स्वच्छ पाण्यामध्ये हा खीस थोडासा साईडला ठेवूया आणि यानंतर हा खीस एका बाउलमध्ये काढून मी यावर थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला थोड्या वेळसाठी साईडला ठेवून द्यायचा आहे। यानंतर परत एका भांड्यामध्ये पाण्यामध्ये आपल्याला हा खीस थोडासा अगदी त्यावर थोडासा असा हलका हलका फेस येईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे। खूप जास्त शिजवायचं नाही आहे। आणि एक छान सुती कापड घेऊन त्यामध्ये हा खीस पूर्णपणे आपल्याला गाळून घ्यायचा आहे। सगळं पाणी आपल्याला हे याच्यातलं काढून घ्यायचं आहे। जास्त पाणी राहील तर आपली ही टिक्की अजिबात क्रिस्पी होणार नाही। त्यामुळे तुम्हाला यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। आता हे थंडी होईपर्यंत आपण यामध्ये एक मिश्रण तयार करणार आहे। यामध्ये मी हिरवे ताजे वाटाणे बॉईल केलेले आहे। यामध्ये मीठ आणि थोडेसे मनुके, तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचं असेल तर ड्रायफ्रूट, चाट मसाला आणि मिरी पूड यामध्ये घातलेली आहे। यानंतर हा खीस थंड झाल्यानंतर यामध्ये मी साधारण 4 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। मोठे 4 चम्मच म्हणजे 4 टेबलस्पून आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्या आपण छोट्या छोट्या टिक्क्या तयार करून घ्यायच्या आहे। बऱ्याचदा आपण आलू टिक्की करत असतो, पण ही वेगळी आहे, त्यामुळे तुम्ही ही आलू टिक्की नक्की करून बघा। आणि हे आपल्याला शॅलो फ्राय करायची आहे, डीप फ्राय करायची नाही, त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। हे सारण मी आतमध्ये भरून याला अशा प्रकारे शॅलो फ्राय केलेला आहे आणि आपण हे एका पेपर नॅपकिनवर काढून घेणार आहे, जेणेकरून जे तेल आहे एक्स्ट्रा ते यावर ऑब्झर्व होईल। बघू शकता ही छान क्रिस्पी अशी टेस्टी आलू टिक्की आपली तयार आहे आणि खायला पण खूप छान लागते। अशाच नवीन रेसिपीजसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला अलग अलग रेसिपीज पाहायला मिळतील। आणि ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।